सबस्क्राइब करा इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 2री गणित पाठ्यपुस्तक विभाग 2 संख्यांचा लहान मोठेपणा। चला तर मग पटापट पुस्तक उघडायचे सगळ्यांनी। गणिताचा व्हेरी गुड, सोबत पेन्सिल आहे सगळ्यांच्या, खूप छान। चला बघूया संख्यांचा लहान मोठेपणा। अगदी सोपा सुटसुटीत असा हा पाठ आहे, तुम्हाला लगेच समजणार आहे। चला पाहूया। दोन संख्येतील लहान मोठेपणा। दोन संख्येतील लहान मोठेपणा। प्रत्येक चौकटीतील लहान संख्येला रिंगण कर। रिंगण कर म्हणजे गोल करायचे आपल्याला। इथं दोन संख्या दिल्यात या चौकटीमध्ये, कोणकोणत्या आहेत रे? 3 आणि 8। मग 3 आणि 8 मध्ये लहान कोण आहे? 3। चला मग 3 ला गोल करा। व्हेरी गुड, सगळेजण हुशार आहेत। 1 आणि 9 लहान कोण आहे? 1। 1 ला गोल करा। 2 20 लहान कोण आहे? 2। 2 ला गोल करा। खूप छान। चला पुढचा प्रश्न बघूया। प्रत्येक चौकटीतील मोठ्या संख्येला रिंगण कर। आता आपण लहान संख्येला गोल केला होता, आपल्याला मोठ्या संख्येला शोधायचंय। 4 आणि 7 यामध्ये मोठं कोण आहे? 7, बरोबर। 7 ला गोल करा, रिंगण करा। 2 7 मोठी संख्या कोणती? 7। 7 ला रिंगण करा। 8 9 मोठं कोण आहे? 9। 9 ला रिंगण करा। खूप छान। चला आता हाच लहान मोठेपणा जसा तुम्ही गोल करून रिंगण करून शिकलात, ते लहान मोठी संख्या ओळखण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची खूण असते, चिन्ह असते, ते आपण शिकणार आहोत। संख्यांचा लहान मोठेपणा दाखवण्यासाठी पेक्षा लहान किंवा पेक्षा मोठे असं चिन्ह वापरलं जातं। ठीक आहे, आता पाहूया हे चिन्ह कसं वापरायचं। पहा, 3 आणि 7। 3 आणि 7 मध्ये लहान कोण आहे? 3 आणि 7 काय आहेत? मोठे। म्हणून हे चिन्ह असं दाखवायचं। कसं? हे असं दाखवलंय। इथे 3 संख्या आहे, बरोबर, तिथं दाखवलंय तेच मी परत लिहिते आणि इथं 7 आहे। 3 कडे या चिन्हाचं एक टोक केलंय। हे कोपऱ्यातलं टोक दिसतंय सगळ्यांना, हे एक टोक केलंय। का? कारण 3 हे 7 पेक्षा लहान आहे। आणि 7 कडे काय केलंय? 7 कडे हे चिन्ह मोठं केलेलं आहे, असं केलेलं आहे। म्हणजे या चिन्हाची 2 टोक ही 7 कडे आहेत आणि एक टोक 3 कडे आहे। म्हणजेच काय? 3 हे 7 पेक्षा लहान आहे। 3 लहान 7 पेक्षा, असं या चिन्हाचा अर्थ आहे। आता या संख्या उलट्या म्हणल्यात 7 आणि 3, तेव्हा हे चिन्ह कसं होतंय? असं होतंय, कारण 7 ही संख्या इकडे आहे, बरोबर, आणि 3 संख्या इकडे आहे। कुठली संख्या कुठेही गेली तरी चिन्ह बदलत नाही। जी संख्या मोठी तिच्याकडे ही 2 टोकं येतात, जी संख्या लहान तिच्याकडे हे एक टोक येतं। मग याचं वाचन कसं होणार? 7 मोठे 3 पेक्षा। याचं वाचन कसं झालं? 3 लहान। लहान कसे ओळखले आपण? एक टोक आहे त्याच्याकडे। 3 लहान 7 पेक्षा। आणि या उदाहरणाचं वाचन कसं होणार? 7 मोठे 3 पेक्षा, बरोबर। आणखीन बघूया। 1 आणि 9 याच्यामध्ये लहान कोण? 1, म्हणून 1 कडे एक टोक। 9 मोठे म्हणून त्याच्याकडे 2 टोक। मग याचं वाचन कसं होणार? 1 लहान 9 पेक्षा। हे तिथं उलट म्हणलंय, 9 इकडे आणि 1 इकडे। 9 कडे आली 2 टोक, 1 या संख्येकडे आलं 1 टोक। याचं वाचन कसं होईल? 9 मोठे 1 पेक्षा। समजलं? सोपं आहे, गडबड करायची नाही। आता 20 आणि 2 याच्यामध्ये 20 मोठे आहेत म्हणून याच्याकडे 2 टोक आली या चिन्हाची, आणि 2 कडे एकच टोक आलं। मग याचं वाचन कसं झालं? 20 मोठे 2 पेक्षा। आणि हेच उलट म्हणलं, 2 इकडे आणि 20 इकडे। चिन्ह बदलतंय का? नाही। एक टोक लहान संख्येकडे, 2 टोक मोठ्या संख्येकडे। याचं वाचन कसं होईल?
2 लहान 20 पेक्षा. समजलं? आता मी आणखीन एक जादाचं उदाहरण तुम्हाला इथं देते. इथं संख्या आहे 5 आणि इथे संख्या आहे 10. आता मला सांगा 5 आणि 10 याच्यामध्ये लहान कोण? 5. मोठे कोण? 10. मग आपण या पद्धतीनं इथं चिन्ह काढायचं. 5 कडे 1 टोक आणि 10 कडे 2 टोक. आता याचं वाचन कसं होईल? 5 लहान 10 पेक्षा. काय वाचन होईल? 5 लहान 10 पेक्षा. कारण 5 कडे लहानची खुणे, या खुणेवरून आपण संख्येचं वाचन करायचंय. ही संख्या मी उलटी मांडली, 10 इकडे मांडले आणि 5 इकडे मांडले. ठीक आहे. आता आपण चिन्ह कसं देणार? असं देणार, 10 कडे 2 टोक आणि 5 कडे 1 टोक. हो की नाही? मग आता चिन्ह वाचायचं आपल्याला या बाजूनं वाचायचं इकडून. मग कसं वाचणार आपण? 10 मोठे 5 पेक्षा. समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड. आता पहा, इथे एक सुसर दाखवली आहे. सुसर आधाशी आहे, तिला खूप भूक लागली आहे. तिनं मोठी संख्या आधी खाल्ली आहे. मग याच्यात 7 मोठे आहेत, 2 लहान आहेत. पहा, सुसरच्या तोंडाचा आकार सुद्धा असाच तयार झालाय. 7 कडे 2 टोक, 2 कडे 1 टोक. बरोबर झालं का? रेडी? व्हेरी गुड. 2 अंकी संख्या घेतल्यानंतर त्याच्यातला लहान मोठेपणा कसा ठरवायचा बघा. 2 अंकी संख्यामध्ये सर्वात महत्वाचं काय पाहायचं? तर त्या 2 अंकी संख्येतील दशकाचा अंक पाहायचा. ज्याचा दशकाचा अंक मोठा ती संख्या मोठी. ठीक आहे. आता बघा 37 आणि 52 या 2 संख्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. 37 आणि 52 आपण इथं बाजूला स्वतंत्र लिहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. 37 आणि 52. आता काही जण पटकन सांगून टाकतील 52 मोठे आहेत, पण ओळखण्यासाठी आपण दशक स्थानचा अंक पाहायचा. संख्येचं हे स्थान कोणतं असतं? एकक, आणि हे स्थान दशक. इथे संख्या ही कशी वाचणार आपण? 3 दशक 7 एकक 37. आणि इथे 5 दशक 2 एकक 52. इथं दशक स्थानी कोण आहे? 3. इथं दशक स्थानी 5. मग कोण मोठे? 3 मोठे का 5 मोठे? 5 मोठे. म्हणजे या संख्येचा दशक स्थानचा अंक मोठा म्हणून ही संख्या मोठी. मग आपण इथं खूण कशी देणार? अशी देणार. 2 टोक मोठ्या संख्येकडे आणि 1 टोक छोट्या संख्येकडे. मग 37 आणि 52 मध्ये मोठे कोण? 52 आणि छोटे कोण? 37. समजलं सगळ्यांना? काही अवघड आहे का? चला आपण पुढे जाऊया. पान नंबर 37 वर काय आहे बघूया. रमा काय म्हणते? बरोबर, आपण मोजण्याच्या टेपवर संख्या मोजतो तेव्हा 37 आधी येते, 52 नंतर येते, नंतर येणारी संख्या मोठी असते. अतिशय महत्वाचं वाक्य आहे हे. टेपवर, संख्यापट्टीवर नंतर येणारी संख्या मोठी असते. मग दोन्ही संख्येचे दशक समान असेल तर काय करायचं? बरोबर, तुमच्या मनातली शंका आहे. पहा, इथं 2 संख्या दिल्यात, 72 आणि 78. 72 आणि 78 मध्ये दोन्हीचे दशक एकच आहे. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही आत्ताच सांगितलं ज्याचा दशक मोठा ती संख्या मोठी. इथं तर दशक एकसारखे आहेत. मग तेव्हा काय करायचं? जेव्हा दशक एकसारखे असतात तेव्हा आपण एकक स्थानची संख्या कोणती आहे ती पाहायची. ज्याचा एकक मोठा ती संख्या मोठी. आता इथं 2 आहे आणि 8 आहे. 2 आणि 8 मध्ये मोठं कोण? 8. म्हणून 8 कडे 2 रेषा असणारं चिन्ह जाईल आणि 2 कडे 1. मग संख्या कोणती आहे? 72 आणि 78. याच्यातली 78 ही मोठी आहे म्हणून संख्या चिन्ह या पद्धतीने दिलेलं आहे. 72 लहान 78 पेक्षा. समजलं सगळ्यांना? नक्की समजलं? आणि संख्या लहान मोठी बरोबर काढली का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला संख्याचा विस्तार सुद्धा करून पाहता येईल. आपण विस्तारित रूप पाहिलेलं आहे. आता 43 आणि 28. 43चं विस्तारित रूप काय येतं? 43 मध्ये दशक किती आहे? 4.
एकक किती आहेत 3, 4 दशक म्हणजे 40, 3 एकक म्हणजे 3, 40 अधिक 3 हे याचं विस्तारित रूप आहे. आठवते का सगळ्यांना? 28, 28 मध्ये दशक कोण 2, एकक कोण 8, 2 दशक म्हणजे 20, 8 एककचे 8, 20 अधिक 8 हे याचं विस्तारित रूप. मग 43 आणि 28 मध्ये 4 हा दशक स्थानचा अंक आहे, 28 मध्ये 2 हा दशक स्थानचा अंक आहे, म्हणजे इथं 43 मोठे 28 पेक्षा या प्रकारचं चिन्ह येथे येईल. समजलं सगळ्यांना? काही अवघड आहे का? नाही. आता आपण इथे गणित सोडवूया. एक गणित त्यांनी सोडवून दिलेलं आहे, आपण पुढचं सोडूया. 84 आणि 86. मग 84 आणि 86 मध्ये 8 हा दशक स्थानचा अंक दोन्हीकडे आहे, बरोबर? मग आता आपल्याला संख्या कोणती मोठी आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? एकक स्थानचा अंक पाहावा लागेल, बरोबर का? एकक स्थानचा अंक पाहायचा आहे आपण. आता 8 दशक 4 एकक आणि इथं 8 दशक 6 एकक, म्हणजे दशक एकसारखे आहेत. एकक स्थानी 4 आणि 6 आहेत. 4 आणि 6 पैकी मोठे कोण? 6, म्हणजे थोडक्यात 86 ही संख्या मोठी आहे. या ठिकाणी तुम्ही 86 कडे 2 टोकं असणारी खूण करायची आहे. हे झालं आपलं उत्तर. 84 लहान 86 पेक्षा असं त्याचं उत्तर आहे. म्हणून आपण या ठिकाणी ही खूण दिलेली आहे. तुम्ही पण सगळ्यांनी करायचं आहे. 67 57. आता इथे दशक स्थानी 6 आहेत, इथे दशक स्थानी 5 आहेत. मोठे कोण? 67. मग या ठिकाणी दोघांच्या मध्ये या प्रकारचं चिन्ह येईल. 67 मोठे 57 पेक्षा. तुम्ही या ठिकाणी संख्या लिहून टाकायची आहे. 67 6 दशक 7 एकक मोठे कोणापेक्षा? 57 पेक्षा 5 दशक 7 एकक. समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड. 30 आणि 50 त्याच्यामध्ये कोण मोठा आहे? 50. 5 दशक मोठे आहेत, 3 दशक लहान आहेत. म्हणून या ठिकाणी चिन्ह द्यायचंय तुम्ही 30 लहान 50 पेक्षा. 30 कडे 1 टोक येईल, 50 कडे 2 टोक येतील. या पद्धतीने चिन्ह द्यायचंय. 13 9 साहजिकच आहे, या ठिकाणी 13 ही संख्या मोठी आहे, तर तुम्ही चिन्ह कसं द्यायचं आहे पहा. 13 मोठे 9 पेक्षा. या पद्धतीने चिन्ह तुम्ही द्यायचंय. 23 32 2 दशक 3 एकक 3 दशक 2 एकक. कोणाचा दशक मोठा आहे? 2 दशक मोठे का 3 दशक? 3 दशक. मग या ठिकाणी आपल्याला चिन्ह या पद्धतीनं द्यायचं आहे. 2 टोकं आपल्याला 32 या संख्येकडे द्यायची आहेत, बरोबर? 23 लहान 32 पेक्षा असं याचं उत्तर आहे. करून पहा. वेगवेगळ्या संख्यांच्या 10 जोड्या घ्या. त्या जोड्यातील संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा. म्हणजेच इथं जशा संख्यांच्या जोड्या घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीच्या आणखीन 10 जोड्या घ्यायच्या. मनाने घ्यायच्या, नाहीतर आई वडिलांकडून, ताई दादा बाबा आजी कोणाकडूनही तुम्ही वेगळ्या संख्या घ्या आणि त्या प्रत्येक 2 संख्यांमधील लहान मोठी संख्या तुम्ही ठरवायची आहे. या पद्धतीनं आज आपण संख्यांचा लहान मोठेपणा शिकलेलो आहोत. त्यासाठी असणारं खास चिन्हही आपण शिकलेलो आहोत, हो की नाही? मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल. सगळ्यांना समजलं असेल तर आपलं इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये छान छान कमेंट सुद्धा द्या. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय, सी यू.